नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाडीव इतिहास. आजचा आपला विषय आहे नको देवराया अंत आता पाहू. हे नेहमी आपण ऐकणारं गाणं, ज्याला आपण अभंग म्हणता येईल. तर हा अभंग एका वेश्येच्या मुलीचा आहे. हे ऐकल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल. त्यामुळं थोडा वेळ आपल्या सोबत राहा, पाहत राहा गाडीव इतिहास. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, आपल्या सूचना मांडा आणि आवडल्यास नक्की पुढे पाठवा, शेअर करा. त्याच्यानुसार आपण नेहमी एखादं अभंग लागला, गाणं लागलं की फार लगेच पटकन आपण स्वतःसुद्धा याच्यामध्ये समरस व्हायला लागतो. तर त्याच्यामध्ये जी काही बोल आपण जर पाहिले, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे, हरणीचे पाडस व्याघ्र धरिले, मजलागी झाले तैसे देवा. हे आपण अभंग नेहमी ऐकतो. म्हणजे याचा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो, 1965ला भालजी पेंढारकरांनी आपली माणसं नावाचा एक चित्रपट काढला. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी हे गाणं गायलं. खुद्द लता मंगेशकर याच्या संगीतकार आहेत, गीतकार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजेच जयश्री गडकरांनी या पिक्चर किंवा सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. या सिनेमाला त्या कालखंडामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर या गाण्याचं थोडक्यात आपण जर पाहिलं की आपल्याला वाटतं की गाणं कुणीतरी अगदी अलीकडं एखाद्या गीतकारानं लिहिलं आणि मग गायलं असं नाही आहे. याच्या पाठीमागं हजारो वर्षाचा इतिहास आहे. त्यानुसार पुन्हा एकदा गाणं जर आपण पाहिलं तर नको देवराया अंत आता पाहू, म्हणजे पिळून टाकणारं आणि पिळून टाकण्याचा इतिहास या असणाऱ्या गाण्याला किंवा अभंगाला आहे. त्याच्यानुसार साधारणतः 1390 म्हणजे 14व्या शतकामध्ये बिदरचा बरीद शाही याची जी सत्ता आहे, ही सत्ता मंगळवेढा परिसरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरलेली होती. संत दामाजी आपल्याला माहीत आहे की फार मोठ्या अशा प्रकारचे त्यांचे तहसीलदार, म्हणजेच बरीदशहाचं, बिदरच्या बरीदशहाचं मंगळवेढा मोठं ठाणं होतं. या गावामध्ये अनेक अशा प्रकारचे संत होऊन गेले. चोखामेळा असेल किंवा विठो महारा असेल, संत दामाजी असतील, आणि तशाच रीतीने एकंदर त्या ठिकाणी या मंगळवेढ्याच्या नगरीमध्ये श्यामा नावाची एक नर्तकी होती. कारण मोठं ठाणं असल्यामुळे श्यामा वेश्या किंवा नर्तकी, त्या कालखंडातली गाजलेली अशा प्रकारची ती नर्तकी, तिला एक सुंदर अशा प्रकारची मुलगी झाली. पाहता पाहता मुलगी वाढायला लागली. वाढल्यानंतर आईलाही वाटतं, एखादी नायकीन असेल किंवा नर्तकी असेल, तिला वाटतं की आपल्या व्यवसायामध्ये मुलीनं पुढे यावं. त्याच्यानुसार जशी मुलगी मोठी व्हायला लागली तसतसं तिला या नाच गाण्याकडे ओढायला सुरुवात झाली. मात्र तिचा जो ओढा होता, तर तिचा ओढा आहे पांडुरंगाच्या भक्तीकडं. कारण त्या गावची परंपरा भक्तीची परंपरा आहे, वैष्णव संप्रदायाची परंपरा या असणाऱ्या मंगळवेढ्याला लाभलेली आहे. आणि त्यामुळं वारंवार आईकडून किंवा इतर समाजाकडून तिला जबरदस्ती केली जाते की आपलं गाण्याची जी काही परंपरा पुढं चालू ठेवावी. मात्र तिनं ही असणारी परंपरा नाकारला सुरुवात केली. तिचा जो ओढा होता, तर तो ओढा आहे पांडुरंगाच्या भक्तीकडं. त्यामुळं दिंड्या त्या गावावरून जायच्या. 20-25 किलोमीटरचं अंतर आहे. तर तिला वाटायचं की आपण शोषित वंचित आहोत, तर आपल्याला या पांडुरंगाच्या दरबारामध्ये स्थान मिळेल का, किंवा तिथं मला दर्शन घेता येईल का. समाज अशा प्रकारचा आहे, आपण तर अशा असणाऱ्या वंचित घटकातील आहोत. त्यामुळं आईची परवानगी घेऊन एकदा चोखामेळ्याच्या दिंडीमध्ये तिनं पंढरपूरला प्रस्थान केलं. तिला लक्षात आलं की हा वैष्णव जो पंथ आहे, इथं कोणी मोठा नाही, कोणी नीच नाही, कोणी उच्च नाही आहे, सर्व एका पातळीवर आहेत. त्यामुळं तिथं गेल्यानंतर तिच्या मनामध्ये भाव निर्माण व्हायला लागले की आपण खऱ्या अर्थानं आज पावन झालेलो आहोत. आणि त्यामुळं तिनं वेगवेगळ्या प्रकारचे अभंग तिनं स्वतः रचायला सुरुवात केली आणि पांडुरंगाची भक्ती करायला सुरुवात केली. तर अशा वेळेला ज्यावेळेस ती वयात आली, तर त्यावेळेला जो बरीचसे आहेत त्याचं बोलवणं किंवा त्याचं असणाऱ्या माणसाने आता ठरवलं की हिला सुद्धा आता या राजाला किंवा बादशाला त्या ठिकाणी तिच्या समोर न्यायचं आहे, त्याच्या असणाऱ्या सेवेमध्ये हिला घालायचं आहे. मात्र हिचा पूर्ण ओढा आईच्या विरोधात आहे, आईच्या व्यवसायाच्या विरोधात आहे. आणि त्यामुळं ती वरचेवर विरक्त होऊन या पंढरपूरच्या आसक्तीकडं, वैष्णव पंथाकडं लागली. आणि अशा वेळेला एकदा ज्या वेळेला बरीदशहाचे जी काही सैनिक होती तिला पकडायला आले, पटकन तिनं हे पंढरपूर जवळ केलं. ज्या विठ्ठलाची मी भक्ती करते तो विठोबा मला वाचवेल, अशा प्रकारची तिची भोळी आस आहे. म्हणून तिनं पंढरपूरच्या या विठोबाच्या दरबारामध्ये गेली. आणि दरबारामध्ये गेल्यानंतर
बाहेरच्या बाजूला सैनिक आलेले आहेत, तिला पकडणार आहेत आता. त्यावेळेला तिचे भाव जे आहेत हे भाव पुन्हा एकदा आपल्या पुढे जर वाचून दाखवले. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे, हरणीचे पाडस व्याघ्रे धरिले. म्हणजे वाघानं ते पाडस हरणाचं धरायला लागलेलं आहेत. मज लागे झाले तैसे देवा. मला तसं व्हायला लागलंय की एखाद्या छोट्याशा हरणीच्या पाडसाला जसं चित्ता पकडतोय, वाघ पकडतोय, तशी माझी अवस्था झाली आहे. मी आता काय करू? आणि साहजिकच आहे, बाहेरच्या बाजूला सैनिक थांबलेले आहेत. अशा वेळेला या असणाऱ्या कानोपात्रेने पंढरपूरच्या गाभाऱ्यामध्ये, विठोबाच्या गाभाऱ्यामध्ये आपले प्राण त्या ठिकाणी त्यागलेले आहेत. पुढचा सर्व विषय तिथं संपला आणि त्यानंतर तिथंच पंढरपूरच्या असणाऱ्या विठ्ठलाच्या बाहेरच्या बाजूला, दक्षिण दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला तिचा अंत्यविधी त्या ठिकाणी करण्यात आला. तिथं एक झाड उगवलं गेलं आणि तेच झाड म्हणजेच पुन्हा वाघाटे ज्याला आपण म्हणतोय, किंवा तरटी नावाचं झाड त्या ठिकाणी उगवलं. छोटीशी समाधी त्या ठिकाणी बांधण्यात आली. आणि आज जर आपण पंढरपूरला गेलो, ते झाड वाढलेलं आहे. मात्र ज्यांना माहीत आहे ते असणारे जी वैष्णवपंथीय, विठ्ठल भक्त, वारकरी त्याला कडकडून मिठी मारतात आणि सर्वस्वाचा त्याग करण्याची जी दीक्षा असेल याच असणाऱ्या झाडाकडून घेतात. म्हणजेच हा जो महाराष्ट्र आहे, हा जो असणारा वैष्णवपंथ आहे, शिलासाठी स्वतःचं प्राणार्पण करणारा, प्राणत्याग करणारा हा महाराष्ट्र आहे किंवा हा पंथ आहे, याची शिकवण या कान्होपात्रेकडून मिळाली आहे. तर अशा रीतीने एकंदर हे जरी गाणं आपल्या कानावर पडल्यानंतर पटकन नको देवराया अंत आता पाहू हे वाटत असलं तरी याच्या पाठीमागं कान्होपात्रा, जिनं फक्त 30 अभंग रचले, मात्र ती अजरामर झाली आणि पवित्र अशा प्रकारच्या ध्यानं ती स्वर्गाला त्या ठिकाणी प्राप्त झाली. हे तिचं गाणं आहे. हे तिचा जो असणारा कान्होपात्रेचा अभंग आहे, जो साधारणतः 14व्या शतकामध्ये रचला गेला आणि 1965ला तो गायला. एवढा मोठा इतिहास याच्या पाठीमागे दडलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. पाहत राहा गाळी इतिहास. धन्यवाद.